या बेटावर असणारा औदुंबराचा वृक्ष अत्यंत डौलदार आहे. या ठिकाणी पारायण करण्यासाठी कट्टा बांधला आहे. या ठिकाणी काम करणारे पुजारी व त्यांचे कुटुंबीय येथे येणाऱ्या यात्रेकरूंची राहण्याची, जेवण्याची, चहा पाण्याची सोय नामात्र खर्च घेऊन करतात. सदर बेटावर दुसरे व्यावहारिक साधन नसल्याने हे संपूर्ण बेट म्हणजे एक तपोभूमीच आहे. मनापासून ज्यांना श्री गुरुदत्तांची सेवा, पारायण, जप व अनुष्ठान करावयाचे आहे, त्यांच्यासाठी ही स्वर्गभूमीच आहे. कुणाचाही त्रास नाही. स्पीकर, रेडिओ, टीव्ही यांचा व्यत्यय नाही, फक्त एकांतच. केवळ सांगून, वाचून अथवा ऐकून या स्थानाचे महत्त्व कळणारे नाही. जशी साखर किती गोड आहे ते ती खाल्ल्याशिवाय समजत नाही. सदर क्षेत्र हे अनेक महात्मे येथे येऊन गेल्याने अतिशय पावन झाले आहे. श्री टेंबेस्वामी, श्री श्रीधर स्वामी, श्री नाना महाराज तराणेकर, श्री पोखरापूरकर महाराज, श्री गुळवणी महाराज, श्री कवीश्वर, श्री मामा देशपांडे इ. तपस्वी व्यक्तींनी या ठिकाणी मुक्काम केला आहे. येथील कृष्णा नदीच्या विस्तीर्ण पात्रात अनेक शिळा आहेत. असे वाटते की पूर्वीची ऋषीमंडळी ध्यानमग्न होऊन शिळेच्या रूपाने येथे बसली आहेत. आपल्याकडे एक प्रथा आहे, देवदर्शन हात पाय धुतल्याशिवाय घेऊ नये. या ठिकाणी मंदिरात पाय धुतल्याशिवाय प्रवेशच मिळतच नाही. येथील कृष्णा नदीच्या पात्रात पाय टाकल्यावर साऱ्या जगाचा विसर पडतो. दृष्टीस पडते ते फक्त श्रीपाद मंदिर. श्री गुरुचरित्रातील कुरवपूर महात्म्य. श्री गुरुचरित्राच्या 10व्या अध्यायात त्यांच्या प्रिय शिष्य नवस फेडण्यासाठी कुरवपूरला जात असताना वाटेत चोरांनी अडवून त्याची हत्या केली. त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ यांनी अवतार संपल्यानंतरही आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी तिथे प्रकटले व आपल्या शिष्य वल्लभेशला परत जिवंत केले. अशी ही श्रीपाद श्रीवल्लभ व त्याचा निस्सम भक्त वल्लभेश या गुरु शिष्याची कथा आहे. ही घटना घडली ते ठिकाण म्हणजे मंथनगड आहे. हे क्षेत्र कुरवपूर पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. आज त्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांचे मंदिर आहे. श्रीपाद श्रीवल्लभ व त्यांचा निस्सम भक्त वल्लभेश या गुरु शिष्याची कथा. सिद्धयोग्यांचे बोलणे ऐकून नामधारकाने त्यांना विचारले, कुरवपुराचे महात्म्य कशा प्रकारे झाले? आपण म्हणता, श्रीपाद श्रीवल्लभ कोठेही गेले नाहीत. ते कुरवपुरात सूक्ष्म रूपाने कायमचे राहिलेले आहेत. पण पुढे असेही सांगता की श्री दत्तात्रेयांचे अनेक अवतार झाले, हे कसे काय? नामधारकाने असे विचारले असता सिद्ध म्हणाले, अरे, श्री गुरूंचे महात्म्य काय विचारतोस? ते सांगण्याच्या पलीकडे आहे. अरे, श्री गुरु दत्तात्रेय हे विश्वव्यापक परमात्मा आहेत. ते कुरवपूर क्षेत्रात राहत असले तरी ते जगदोद्धारासाठी अनंत अवतार घेतात. भार्गव राम म्हणजे परशुराम आजही गुप्त रूपाने आहेतच. त्यांचेच पुढे श्रीरामादी अवतार झाले. भगवान विष्णू क्षीरसागरात आहेत, तरीही त्यांनी कल्याणासाठी भूतलावर अनेक अवतार घेतले, हे तुला माहीत आहे ना? सृष्टिक्रम अव्याहत परब्रह्मस्वरूप श्री दत्तात्रेय एका स्थानी कायम राहूनही कोठेही अवतार घेतात. श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात गुप्तपणे राहत असे तरी त्यांनी आपल्या योगबळाने विविध काळी अवतार घेतले, हे लक्षात घे. गुरुभक्ती व्यर्थ जात नाही. गुरु आपल्या भक्तांची परीक्षा पाहतात. जे खरे भक्त असतात त्यांची ते कधीही उपेक्षा करत नाही. भक्ताने हाक मारताच त्याच्यासाठी धावून जातात. श्री गुरु कसे भक्तवत्सल असतात, ते भक्तासाठी कसे प्रकट होतात याविषयी मी तुला एक कथा सांगतो. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.